वैजापूर टाइम्स बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी संजय पगारे. चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया आजच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे आणि उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यांनी सोमवारी तारीख 23 रोजी मुंबई विधान भवनात ओबीसी विकास मंत्री अतुल सावे व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. ग्रामीण विकासाला गती देत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, माजी आमदार नितीन पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, सुहास शिरसाट, शहराध्यक्ष किशोर शितोळे आदी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांनी कीर्तन सेवा केली. या कीर्तन सेवेचे आयोजन हॉटेल रानवाराचे मालक गणेश नानासाहेब पवार यांनी केले होते. कीर्तनातून मिळालेली संपूर्ण रक्कम भोपळे महाराजांनी गावातील शशिकला भाऊसाहेब निकम यांच्या उपचारासाठी दान केली. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. महाराजांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत आभार व्यक्त केले. वाढत्या उष्णतेमुळे प्रवाशांची तहान भागवण्यासाठी शिऊर येथील बस स्टँडवर पोलीस अंमलदार शिवशंकर आप्पासाहेब नरोडे यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरू केली आहे. वैजापूर शिऊर बंगला मार्ग हा रहदारीचा मार्ग असल्याने वयोवृद्ध व गरजू प्रवाशांना याचा मोठा फायदा होत आहे. ही पाणपोई विश्वकल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून गृहरक्षक दलाचेही यात सहकार्य लाभले. उष्णतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता ठिकठिकाणी अशा पाणपोई उभारण्याचे आवाहन करण्यात येत असून तहानलेल्या पाणी देणे हेच खरे पुण्यकर्म असा संदेश यावेळी देण्यात आला. बोरदहेगाव मध्यम प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने 75 वर्षीय वृद्ध पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेवर आमदार संजय केनेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर त्यांनी सवाल उपस्थित केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. बोर नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं. सदर प्रकल्पातून पाणी सोडताना कोणतीही पूर्वसूचना न देता पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. अचानक सोडलेल्या पाण्यामुळे करंजगाव शिवारातील शेतकरी भानुदास मगर हा बैलगाडीने बोर नदी ओलांडत असताना पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ सापडला आहे. वैजापूर शहरातील ठक्कर बाजार परिसरात शहीद दिवस सोमवार 23 मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शहीद परमवीर अब्दुल हमीद एकता असोसिएशन व शिवराणा विचार मंच वैजापूर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर शहीदांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षणार्थी धोंडराम सिंह राजपूत यांनी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाची माहिती दिली. मेजर गौतम गायकवाड यांनी शहीदांच्या स्मरणार्थ अशा कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन व्हावे असे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आला. पशुधन टॅगिंग सक्तीचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना. इतर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या पशुधन टॅगिंग व नोंदणी अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेले आहे. टॅगिंग नसल्याने खरेदी विक्रीत पारदर्शकता राहत नसल्याचे त्यांनी नमूद केले. पशुसंवर्धन, पोलीस व परिवहन विभागाने वाहतूक व बाजारात जनावरांची तपासणी करावी तसेच संबंधित नोंदी ठेवाव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले. आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स.